एखाद्या वॉचमॅनप्रमाणे फक्त पहा. त्यावर तुम्ही स्वतःहून काहीही प्रतिक्रिया करू नका. खूप बारकाईने त्याचं निरीक्षण करा. खूप बारकाईने निरीक्षण करण्याचा खूप बारकाईने प्रयत्न करा. आणि जर श्वासाची जाणकारी होत नसेल तर एखादा 2 श्वास मोठ्याने घ्या, मोठ्याने सोडा. होत नसेल तर, आणि जर का श्वासाची जाणकारी व्हायला लागली, येताना जाताना श्वास नाकपुड्यांमध्ये, नाकपुड्यांच्या समोर जर त्याची जाणीव होत असेल तर त्या जाणीवेला पकडा. ती जाणीव पकडून ठेवा, जसा काही चोर पकडून ठेवा. ती जाणीव दीर्घकाळ टिकून ठेवा. म्हणजे वॉचमॅनप्रमाणे त्या श्वासावर पहारा ठेवा. समंता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सद्धम्मं मुनिराजस शृण्वन्तु सखमुखदम् धम्मश्रवणकालो अयं वदन्ता धम्मश्रवणकालो अयं वदन्ता परितधम्मश्रवणकालो अयं वदन्ताति ये संता संतचित्ता ते शरणं शरण एथं लोकन्तरेव ब्रह्मा ब्रह्मा च देव गुणगणगहना व्यावटा सब्बकालं एते आयन्तु देवा वरकनकमयि मेरुराजे वसन्तु सन्तु सन्तु सहेतु मुनिवरवचनं श्रोतुमग्ग समग्ग सभ्येषु चक्रवालेषु यक्षादेवा च ब्रह्मणो यं अम्मेहि कथं पुण्यं सर्वसम्पत्तिसाधकं सवितं अनुमोदित्वा समग्रशासनिरता पमादरहिता हुन्तु आरक्षासु विशेषतु शासनस्य च लोकस्य रुढीर्भवतु सर्वदा शासनं ते च लोकं च देवा रक्षन्तु सर्वदा सदीहुन्तु सुखी सभ्ये परिवारे हि आत्मनु अनिघासुमना हुन्तु सह सभ्यैः ज्ञातिभिः राजतु वा चोरतु वा मनुष्यतु वा अमनुष्यतु वा आगीतु वा उदकतु वा पिशाचतु वा खालुकतु वा कंटकतु वा नखदतु वा जनपदरुगतु वा असदम्मतु वा असन्दिठितु वा असपुरीसतु वा चण्डहत्ति असमीगगुण कुकर अहिवीचिका मनीषपदीपि अचतर च
सुकरं महिषं यक्षं रक्षं सादिः नानां भयतु वा नानारुगतु वा नाना उपद्रवतु वा सबियारकं गणन्तु एतेन साचवाजिनं सबदुःखभयारुगा उपशमेन्तु ते एतेन साचवाजिनं होतु ते जयमंगलान्ते. साधु म्हणा सगळ्यांनी साधु साधु. जयन्तु बुधिया मुनि सत्यानां नान्दिवाढनु एवं तु yang जयो होतु जयसु जयमंगलं. साधु 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 साधु. या प्रसंगी प्रसंगोपात बौद्धाचार्य बनसोडे गुरुजी आपला मंगल कामना प्रकट करतील. त्यानंतर मी माझी परित्त पाठाची देशना करेन आणि मग मंगलमय अशा आशीर्वचनाने आणि दान पुण्यकर्माच्या नंतरच्या आशीर्वचनाने हा गब्भ संखार विधी संपन्न झालेला असेल. सर्व आदर्शांना, महामानवांना व महामातांना, महामाता म्हणजे माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीमाई, माता जिजाऊ, या सर्व महामातांच्या विचारांना, स्मृतींना विनम्र अभिवादन करतो. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, माता रमाई यांची जयंती 7 फेब्रुवारीला आहे आणि त्यानिमित्ताने सुद्धा आपण गेल्या 4 वर्षापासून नाशिक शहरामध्ये जनजागृती करत आहोत. हे सुद्धा आपण सर्वांना या ठिकाणी ज्ञात करून देतो. त्या सर्व महामातांना मी विनम्र अभिवादन करतो. आज या ठिकाणी श्रद्धावान उपासिका पूजाताई दीपक बागुल यांच्या गर्भमंगल संस्कार विधी प्रसंगाच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहात. पूज्य भंते या परिवाराच्या निमंत्रणावरून या ठिकाणी उपस्थित राहून खऱ्या अर्थानं आपल्या धम्मसंस्कृतीला अनुसरून हा विधी या ठिकाणी संपन्न झालेला आहे. कारण आपल्याला माहीत आहे बौद्ध जीवन पद्धतीने आपण मार्गक्रमण करणारे लोक आहोत. लग्नामध्ये दारकदारिका त्रिसरण पंचशील घेतात, बरोबर ना? आणि त्या त्रिसरण पंचशिलाने त्यांच्या सांसारिक जीवनाची सुरुवात होते आणि तिथून पुढे सांसारिक जीवन जगत असताना त्यांना जे प्रथम सुख प्राप्त होतं, भगवंतांनी याला सुख म्हटलेलं आहे. हे गृहस्थाचं सर्वात मोठं सुख आहे. 3 सुख सांगितलेत भगवान बुद्धांनी. गृहस्थी माणसाला हे आवश्यक आहे. तो गरीब असो, श्रीमंत असो, तो शहरात असो की कुठेही असो, अशिक्षित असो, तो धनवान असो किंवा नसो, गृहस्थी माणसाचं सुख भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की त्याला दीर्घायुष्य प्रथम पाहिजे. वाटतं ना सगळ्यांना इच्छा की आपण चांगलं आयुष्य जगावं, खूप आयुष्य जगावं. दुसरं सुख जे आहे उत्तम स्वास्थ्य, की आपलं निरोगी शरीर असावं. आणि तिसरं जे सुख सांगितलं भगवंतांनी गृहस्थाचं, हे संतान. परंतु फक्त संतान नाही तर भगवंतांनी धम्मधर संतान सांगितलेली आहे की ती संतान कशी पोटी जन्माला यावी, की ती धम्मधर असावी. मग आता पूजाताई आणि दीपक भाऊ यांच्या पोटी येणारी जी जन्माला येणारी जी संतान होणार आहे, भविष्यात येणार आहे, ती कशी असावी? धम्मधर असावी. परंतु केवळ असं मनात इच्छा ठेवली की ती धम्मधर व्हावी तर होईल का? नाही होणार ना. मग तिच्यासाठी हा आधी संस्कार करायचं जे कार्य आहे ते आता आपण सर्वांनी केलेलं आहे, हे लक्षात घ्या. जसं आपल्याला आपण साध्या सोप्या भाषेत समजून घेऊ, आपण शेतकरी आहोत, शेती आपल्याला माहीत आहे. शेती पिकण्यासाठी आपल्याला इच्छा असते की यावर्षी आपल्याला चांगलं उत्पन्न पाहिजे. तर मग त्यासाठी आपण काय करतो? आधी जमिनीची मशागत करतो.
करतो ना बागुल सर? आपण सगळे शेतकरी आहोत, तर आपण जमीन, मग मला सांगा, फक्त केवळ चांगलं पीक येण्यासाठी जमीन उत्तम आहे गरजेची आहे का? फक्त जमीन चांगली आहे, खूप चांगली, तर चांगलं उत्पन्न येईल का? तर नाही येणार. त्याच्यासोबत उत्तम जमिनीसोबत काय पाहिजे, तर त्याची मशागत उत्तम झाली पाहिजे जमिनीची. काय हरकत नाही. जमीन जरी उत्तम दर्जाची असली तरी त्यासोबत काय पाहिजे, त्याची मशागत उत्तमरित्या झाली पाहिजे. सोबत केवळ उत्तम मशागत झाली आणि जमीन चांगली आहे परंतु त्याला पाणीच नाही, चालेल का? उत्पन्न येणार आहे का? पीक येणार आहे का? नाही येणार आहे. हे समजून घ्या. तर जमीन चांगली आहे, मशागत करणारी व्यक्ती चांगली आहे, परंतु त्याला जर पाणी वेळेवरती योग्य मिळालं तर काय होईल की त्याचं पीक जे आहे ते चांगल्या प्रकारे येईल. केवळ पाणी भरपूर आहे परंतु वेळोवेळी त्याची निगराणी जर आपण ठेवली नाही चांगल्या प्रकारे तर ते पीक योग्य प्रकारे येणार नाही. मग हा संदर्भ जर आपण आपल्या संततीसोबत जोडला, केवळ जन्माला मूल आलं, बालक असो अथवा बालिका असो, निसर्ग नियमाप्रमाणे बऱ्याचदा विचार करून ठेवतात आई वडील, नाही मुलगाच झाला पाहिजेत, नाही मुलगीच झाली पाहिजेत. हे काय आपल्या हातात आहे का? मग आपल्या हातात नाही तर कुठेतरी नवस बोलून घेतात आजी आजोबा. काय गरज आहे नवस बोलायची, म्हणजे विनाकारण. आणि मग जेव्हा झालीच खरंच मुलगी तर मग काय म्हणतात, तू नवसाची. हे सगळा भ्रम हे लक्षात ठेवा. याच्यातून आपण बाहेर पडलं पाहिजे. आपण विज्ञान शिकतो, आपण कोणत्या काळात जगतो, 2025 मध्ये आधुनिक युगात जगतो आपण. या सगळ्या गोष्टीतून आपण दूर पडलं पाहिजे. कधी कधी आजी नवस बोलतात आणि मग म्हणतात बाई तू नवसाची आहे. मग तिच्या पायात धागा बांधतात, तिच्या गळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करतात आणि नवसाचंच नाव ठेवून टाकतात एखादं. म्हणजे ह्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजेत. नवसानं जर मुलं मुली होत असतील तर कवीने विचारलेलं आहे की लग्न करण्याची काय आवश्यकता आहे. हे प्रबोधन करणारे जे लोक असतात हे वारंवार समाजाला सांगत असतात. तर मी त्या विषयाकडे वळणार नाही, परंतु एक लक्षात घ्यायचं आहे, निसर्ग नियमाप्रमाणे आपल्याला ज्या गोष्टी मिळतील त्याचा आपण स्वीकार करायचा आहे. ज्या गोष्टी आपल्या हातात आहे त्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मग आपल्या हातात काय आहे, तर आपल्या हातात हे आहे की आता जेव्हा ही घटना या कुटुंबाला कळाली की बागुल परिवारामध्ये आनंदाचा क्षण आता आलेला आहे, त्याला तुम्ही गुड न्यूज म्हणता आताच्या भाषेमध्ये, आणि तिथून एकमेकांना शुभेच्छा देता, त्या आई होणाऱ्या आई वडिलांचं अभिनंदन करायला सुरुवात करतात. सासूबाई असो किंवा आई असो, हा सगळा जो घरात होता परिवाराला, तर हे सगळं आनंदाचं वातावरण होतं. परंतु हे आनंदाचं वातावरण आपल्याला सदोदित पुढे सुरू ठेवायचं आहे, टिकवायचं आहे. आणि मग अशा कठीण काळामध्ये काय होतं, त्या मातेने, म्हणजे ज्या मातेच्या उदरामध्ये आता गर्भ इथून पुढे तो वाढणार आहे, तर हीच गोष्ट बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे की जेव्हा महामायेला गर्भधारणा होते, तुम्ही वाचला असेल बुद्ध आणि त्यांचा धम्मग्रंथ, आपण नेमकं तेच वाचत नाही. आपण काय करतो, टी व्हीवरती जास्त अवलंबून राहतो. सासू सुनांचे भांडण झगडे त्याच्यावर आपण चर्चा करतो, किंवा कोणत्या एपिसोडमध्ये काय चाललं हे आपल्याला माहीत राहतं. पण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामध्ये तुम्ही आता घरी जाऊन वाचा की त्याच्यामध्ये जेव्हा महामायेला गर्भधारणा झाली त्यावेळेला काय त्यांनी केलं होतं. त्यांनी तो जो आनंदाचा क्षण आहे तर तो 7 दिवस तो वप्रमंगल नावाचा जो दिवस आहे, आषाढ पौर्णिमेला गर्भधारणा झाली आणि त्याच वेळेला तो उत्सव मनवला. त्यांच्या आवडीचे जे पदार्थ आहेत ते त्यांनी स्वतः हाताने बनवले, दागदागिने त्यांनी परिधान केले आणि सगळं वातावरण त्यांनी भारावून गेलं सगळ्या उत्साहाने. सगळ्या नगरामध्ये तो एक आनंदाचा क्षण होता, तो साजरा केला सर्वांच्या नागरिकांच्या उपस्थितीमध्ये, आणि दान धर्म केलं आणि जे मन आहे ते स्वस्थपूर्वक ठेवण्याचा प्रयत्न केला. तर हे सगळं आपले परंपरा आहे, ही काही नवीन गोष्ट नाही. परंतु आता काय झालं, याला लोकांनी डोहाळे जेवण, चला डोहाळे जेवण म्हणजे हिरवी साडी, हिरवा चुडा किंवा थोडंसं कुंकू लावायचं त्या मातेला, थोडेसे फोटो काढायचे आणि ओटी भरायची. तर ओटी भरण्याचा काय प्रकार आहे की धान्य भरायचं किंवा ते नारळ द्यायचं किंवा काही आणखी द्यायचं, हे सगळं वरवरचं करतोय आपण. ह्या चालीरीती आपण 1956ला त्यागलेल्या आहेत, आपण लक्षात ठेवायच्यात. ओटी भरणारे आपण कुणी नाही, आपल्याने ओटी भरल्या जाणार नाही. ओटी निसर्ग भरतो, ताईची ओटी निसर्गाने भरलेली आहे. फक्त आता या परिवाराने काय करायचं आहे, बौद्ध धर्माचं चांगल्या प्रकारे आचरण करायचं आहे.
पती आणि पत्नी जर चांगल्या प्रकारे पंचशिलाचं पालन करतील, त्रिरत्नाप्रती, बुद्ध धम्म आणि संघाप्रती रोज श्रद्धाभाव व्यक्त करतील, ताईने जर रोज मेणबत्ती अगरबत्ती भगवान बुद्ध पुढे लावली आणि जर विचार मनात केला की माझ्या पोटी येणारी जी संतान असेल ही अशी महान व्हावी, असा विचार मनात आणला पाहिजेत. आणि जर त्यांनी खरंच असा संकल्प केला तर निश्चितच भगवान बुद्ध असं म्हणतात की कुठलाही महापुरुष किंवा कुठले भगवान बुद्ध सुद्धा मातेच्याच पोटी जन्म घेतात. या जगाला जे साधू संत महापुरुष किंवा बुद्ध सुद्धा मिळालेले आहेत ते मातेच्या उदरामधून मिळालेले आहेत. म्हणून माता सर्वश्रेष्ठ आहे. तर त्या मातेने संकल्प करावा की रोज, आता आपण काय करतो, कृष्णाचा फोटो लावून देतो. आता कृष्ण हा सगळ्यात, आता बोलत नाही मी जास्त कारण आजूबाजूला जे लोक राहतात सगळे मला समजते ते सगळं, पण काय होतं त्या फोटोचा ना आपला काय संबंध आहे. म्हणजे ज्यानं खोड्या केल्या, मग खोडकर तुम्हाला मुलगा पाहिजेत का? किंवा एखाद्या अभिनेत्याचा फोटो लावतात, मग तो अभिनेता पाहिजेत का तुम्हाला की ज्याला चरित्र राहणार नाही? हां, असं. तर हे सगळं सांगण्याचं कारण असं आहे की तुम्ही घरात सकाळ संध्याकाळ बाबासाहेबांचा, भगवान बुद्धांचा जर फोटो त्या ताईने जर पाहिला, तशीच संतान माझ्या पोटी जन्म घ्यावी असा जर तुम्ही विचार केला, राजमाता जिजाऊने विचार केला की माझा पुत्र असा व्हावा, शूरवीर व्हावा, की खऱ्या अर्थानं त्यांनी बहुजनांचं राज्य निर्माण केलं. माता इकडे भीमाईने जो संकल्प केला त्यानुसार बाबासाहेब आपल्याला मिळालेले आहेत, किंवा महामायेने जो संकल्प केला तर जगाला बुद्ध मिळालेले आहेत. तर माता संकल्प तिचा तेवढा दृढ असला पाहिजे, आणि तसा संकल्प जर दृढ केला तर निश्चितच चांगलं संतान जन्माला येईल. आणि त्यावरती जे संस्कार आहेत ते संस्कार या माध्यमातून बंतेजींनी आता आपल्याला गर्भमंगल संस्कार विधीच्या माध्यमातून तो विधी पूर्ण केलेला आहे. बंतेजी आपल्याला देशना देतील. परंतु मला या ठिकाणी उपस्थितांना हे सांगायचं आहे की आपण याला असं डोहाळे जेवण म्हणून पाहू नका, किंवा जायचं म्हणून जायचं, हिरवी साडी घेऊन जायची, किंवा आपलं फक्त कर्तव्य नातेवाईकाचं ते करायचं आहे. तर तुम्ही महिलांनी जर जागृत राहिलं, कारण तुम्ही सासू आहात, तुम्ही सून आहात आणि तुम्ही सुद्धा लेक आहात, तुम्ही महिलांनी जर तुम्हाला माहीत असल्या सगळ्या गोष्टी तर जास्त प्रचार होतो. आणि आपल्याला आपल्या संस्कृतीचा प्रचार नक्की करायचा आहे, एवढंच मला या निमित्ताने सांगायचं आहे. आणि मी या परिवाराचं खूप खूप मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी खऱ्या अर्थानं श्रद्धेने या ठिकाणी कुंदाई आहेत, त्यांनी बंतेजींना आमंत्रित केलं, म्हणजे त्यांना या कार्याची जी उपयुक्तता आहे ती त्यांना माहीत आहे. आणि म्हणून काही लोक आता फक्त बेबी शॉवर कार्यक्रम ठेवतात, हॉटेलमध्ये जमतात आणि त्या ठिकाणी ते पाळणा जो असतो त्या पाळण्यामध्ये त्या पती पत्नीला बसवतात, वेगळा सेटअप असतो त्यांचा, आणि बौद्धाचार्याला फक्त सरविधीला त्रिसरण पंचशिलासाठी बोलवतात. आणि जेव्हा आम्ही जास्त बोलायला लागलो का प्रवचन तर म्हणतात आता वेळ नाहीये. आणि हे लक्षात घ्या तुम्ही. तर मला या परिवाराचं अभिनंदन करायचंय, त्यांनी खऱ्या अर्थानं गर्भमंगल संस्कार विधी या ठिकाणी संपन्न केला आहे. तर मी जास्त वेळ घेत नाही, या परिवाराला शुभेच्छा मंगल कामना देतो. आणि निश्चित या परिवारात जसं आज आहे वर्तमानात, तर या वर्तमानावर आपण अंदाज काढू शकतो येणारं जे पुढची संतान आहे निश्चित धर्मधर होईल, आणि या परिवाराचा जो संकल्प आहे तो निश्चित पूर्ण होईल. मी पुन्हा मंगल कामना देतो आणि थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. म्हणा साधू साधू साधू. यानंतर बंतेजी आपल्याला आजच्या प्रासंगिक कार्यक्रमाच्या निमित्ताने धम्मदेशना देतील. आपण सर्वांनी शांत चित्ताने श्रवण करावे. मी सुद्धा काही अधिक बोलणार नाही. हां, तुमच्या पायामध्ये बधिरता येत आहे नाही का? रोजचा बसण्याचा सराव नाही त्यामुळे होतो. बऱ्याच वेळा मी तर असं करत असतो की मी पण असं खाली बसतो, म्हणजे मग तुम्हाला जास्त काकू करायला जास्त म्हणजे कारण राहत नाही की बंतीजी पण असेच बसलेले आहे, आपण कसं काय करणार नाही का? त्याच्यामुळे पण मी आता खुर्चीवर असल्यामुळे मी जास्त बोलणार नाही. थोडंसं पायाला मुंग घ्यायला असेल तर उभं राहून नाही बसा 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 नाही बस मॅडम बस. गरज वाटत असेल तर नाही उठूच नका, कारण उठल्यानंतर त्या परत वाढतात. कारण आम्ही जास्त बसतो म्हणून आमचा जास्त अनुभव आहे नाही की नाही? ते जास्त वाढतात. भगवान बुद्धाचा सिद्धांत आहे की सर्व काही अनित्य आहे, सर्व काही अनित्य आहे, बदल धर्मी आहे, एव्हरीथिंग इज चेंजिंग नाही का? तर हे प्रॅक्टिकल पहा. कसं प्रॅक्टिकल पहा? मग प्रॅक्टिकल जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्हाला प्रयोग करावा लागेल. आणि बुद्ध नावाच्या शास्त्रज्ञाने या 3.5 हाताच्या शरीराला प्रयोगशाळा बनवलं, आणि या प्रयोगशाळेमध्ये शरीराच्या या प्रयोगशाळेमध्ये प्रयोग केले.
आणि त्यांनी पाहिलं की जे काही उत्पन्न होते ते नष्ट होते, जे काही उत्पन्न होते ते नष्ट होते. मग जर पायामध्ये जर बधिरता आली, ज्याला तुम्ही मुंग्याने म्हणता, तर ही बधिरता सुद्धा माणसाच्या जन्मासारखीच येते. जन्म झाल्यावर ते लहान असते, ती बधिरता सुद्धा तरुण होते. तरुण होते म्हणजे खूप दुखायला लागते, असं वाटते का बापरे नाही आता पाय बदलायचा, आता शक्यच नाही, मुडते की काय. पण त्याच्यानंतर ती बधिरता सुद्धा म्हातारी होते, कमी कमी होते. आणि त्याच्यानंतर ती बधिरता सुद्धा संपून जाते, नष्ट होते, मरून जाते. त्याच्यानंतर तिथे परत दुसरी वेदना तयार होते. म्हणजे बधिरता आली, मुंग्या आल्या, ही एक दुःखद वेदना आहे. तर ही दुःखद वेदना उत्पन्न होते, नष्ट होते. तशी सुखद वेदना सुद्धा तिथे उत्पन्न होते. पण ती सुखद वेदना जर तुम्हाला अनुभव करायची असेल तर तुम्हाला घंटोन घंटे बसून पाहावं लागेल की नाही खरंच इथे दुःखद वेदनेच्या सोबत सुखद वेदनाही येते का, आपोआप येते. आणि मग ती सुखद वेदना सुद्धा तशीच कशी येते, नष्ट होते. आणि मग परत काय होते, जर तुम्ही हा प्रयोग निरंतर करत राहिले तर मग एक तिसऱ्या प्रकारची वेदना तुमच्या शरीरामध्ये उद्भवते. ती ना सुखद असते ना दुःखद असते, सुखदही नाही दुःखदही नाही, तिला अदुखा वेदना म्हणतात. आणि ती जेव्हा तुम्ही पाहता तर तेव्हा तुम्हाला प्रॅक्टिकली समजते की अरे खरोखर आहे, हे जग परिवर्तनशील आहे आणि आपण उगाच कशाला तरी धरून बसतो. या माझ्या काळ्या केसांना धरून बसतो, तारुण्याला धरून बसतो की अरे हे काळे पांढरे होऊ नको. बऱ्याचशा गोष्टी आहेत, याचा उलगडा होतो आणि माणूस स्थिर होतो. माणसाला शाश्वत सुख आणि शांती माणसाला मिळते. असो, हा आपला काही आजचा विषय नाही, पण प्रसंगाने सांगावं लागलं. बाबासाहेब आंबेडकर जागतिक कीर्तीचे विद्वान होते, हे सगळ्यांना माहीत आहे. बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू धर्माने छळलं, हेही आपल्याला माहीत आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म त्यागण्याची प्रतिज्ञा केली, हेही आपल्याला माहीत आहे. बस बाळा, पाणी प्यायचं, बस इकडे जातो, जा एक काम करतो. तर बाबासाहेबांनी प्रतिज्ञा केली की मी हिंदू धर्मात जन्माला आलो, परंतु हिंदू धर्मात मरणार. मग बाबासाहेब आंबेडकर जगाच्या नामांकित विद्यापीठांमध्ये शिकले आणि जागतिक कीर्तीचे विद्वान बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडला. आता त्यांच्याकडे पैसे कमावण्याचे कितीतरी स्किल होते. जसे आता स्किल शिकतात ना, इंजिनियर होतात, डॉक्टर होतात. बाबासाहेब तर जागतिक कीर्तीचे विद्वान होते, किती पैसे कमावू शकले असते बाबासाहेब. मग एवढं मोठं स्किल आल्यानंतरही बाबासाहेब आंबेडकरांना हिंदू धर्माने छेडलं, म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्म सोडला. मग बाबासाहेब आंबेडकरांना नवा धर्म स्वीकारण्याची आवश्यकता का वाटली, हा माझा प्रश्न आहे. की बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्म स्वीकारण्याची आवश्यकता का वाटली. हा वेल एज्युकेटेड असणाऱ्या आणि वेल सेटल असणाऱ्या लोकांनी प्रश्न केला पाहिजे की बाबासाहेब आंबेडकरांना बौद्ध धर्म स्वीकारण्याची आवश्यकता का वाटली. त्याचे अनेक कारणं आहेत, पण त्याच्यातलं एक महत्त्वाचं कारण असं आहे की माणसाला धर्माची आवश्यकता आहे. जरी हिंदू धर्म सोडला तरी माणसाला नुसतं भाकरी म्हणजे पोळी, म्हणजे ज्याला बौद्ध धर्माच्या समजा पाली भाषेच्या आणि त्या आध्यात्मिक साहित्यामध्ये जर पाहिलं तर दोन प्रकारचे आहार माणसाला आवश्यक असतात. ज्याला एक प्रकारचा आहार, ज्याला कौलिक आहार म्हटलेला आहे. कौलिक आहार म्हणजे जो आपण घास मोडून खातो, घास, तो कौलिक आहार. आणि दुसरा आहार जो माणसाला आवश्यक आहे तो आहार म्हणजे चैतसिक आहार, म्हणजे चेतनेचा आहार. म्हणजे जे काही तुम्ही आहात की नाही, तुम्ही असो मी असो, तो दोन आहारांनी बनलेला आहो आपण. एक म्हणजे मुखावाटे घेतलेला जो घास आहे, आहार आहे, त्या आहाराचा तो आहार, आणि दुसरा म्हणजे चैतसिक आहार, आपल्या चित्ताला मिळत असलेला आहार. या दोन्ही आहारांचे आपण बनलेलो आहोत. आपल्या चेहऱ्यावर जे काही उत्पन्न होते ते आहारामुळे उत्पन्न होते का. आणि त्यामुळे माणसाच्या चित्ताला चांगला आहार जर मिळवायचा असेल तर त्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान बुद्धाच्या धम्माचा स्वीकार केला. तो डोळसपणे त्याला स्वीकारलं. आणि बाबासाहेब आंबेडकरांनीच बरेचसे लोक परित्राणावर विश्वास ठेवत नाही, हे जाऊन ते झालं, ते गेलं, हे आलं, हे जे गोष्टी आहेत
तर बाबासाहेब आंबेडकरांसारख्या विद्वान लोक बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा 14 ऑक्टोबर 1956च्या विजयादशमीला बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. पण त्याच्या आदल्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी 5 भिक्षूंच्या हस्ते त्या स्टेजवर परित्राण पाठ घेतलेला आहे. हे तुम्ही कोणताही इतिहास चालून पहा, त्यामध्ये तुम्हाला सापडेल. कशाचा? धम्मदीक्षेचा इतिहास कोणत्याही लेखकाचा चालून पहा, त्याच्यामध्ये तुम्हाला सापडेल. बाबासाहेब त्या परित्राणाला हजर राहू शकले नाही. म्हणजे बाबासाहेब नागपूरमध्येच होते, पण ते लोकांच्या भेटी, कार्यक्रमाचं नियोजन, कार्यकर्त्यांना आदेशित करणे, या सगळ्या गोष्टीमध्ये. पण त्यांनी वामनराव गोडबोलेंना सांगून ठेवलं की भंते जसं सांगतात तसे त्या पद्धतीने 5 भंतेंच्या उपस्थितीमध्ये, आणि ते सांगतील त्यामध्ये कुठेही कमतरता न ठेवता या स्टेजवर परित्राण पाठ झाला पाहिजे. इतकं महत्त्व बाबासाहेब आंबेडकरांनी या परित्राण पाठला दिलेलं आहे. तेव्हा आम्ही या गोष्टीवर विश्वास ठेवणं अत्यंत आवश्यक आहे, आणि तोही डोळस, तोही वैज्ञानिक. आम्ही जे हे करतो आहोत, हा चैतसिक आहार आमच्या चित्ताला मिळावा यासाठी करतो आहोत. आता मी अधिक खोलामध्ये जाणार नाही, परंतु आमच्या बॉडीवर आमच्या मनाचा खूप सारा परिणाम पडतो. आमच्या मनामध्ये जे काही सुरू असते ते आमच्या बॉडीवर इफेक्ट घेऊन येत असते, आणि म्हणून आमच्या मनामध्ये आम्ही चांगले विचार केले पाहिजे. आपण आजच्या या प्रसंगाच्या निमित्तानं जर पाहायचं म्हटलं तर म्हाताऱ्या महिला, मी काही शब्द असे ऐकले की ज्या मुलीला दिवस राहिलेले आहेत, तर सांगतात की अरे ती 2 जीवाची आई आहे, नाही का. म्हणजे तिला आता ते 2 जीव आहेत ना तिच्यासोबत, त्याच्या गर्भामध्ये एक बाळ आहे, ती आहे, तर तिला आहार चांगला दिला पाहिजे म्हणतात. तिला आहार सकस दिला पाहिजे, योग्य आहार दिला पाहिजे, नाही का. तर जसा मग मी तुम्हाला सांगितलं की तिला हा जसा आहार चांगला दिला गेला पाहिजे, सकस आहार दिला गेला पाहिजे, तसा चैतसिक आहार सुद्धा सकस दिला गेला पाहिजे. तिने चांगलं चिंतन केलं पाहिजे, चांगलं मनन केलं पाहिजे. तिने बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन केलंच पाहिजे, मोस्टली केलंच पाहिजे. कारण ती तसं चिंतन करेल, ती तिच्या मनातलं जे आहे, मनामध्ये जे आहे, म्हणजे हा जसा आहार त्या बाळाला मिळतो, आपण जो आहार घेतो तोच आहार त्या बाळाला मिळतो, तसा चैतसिक आहार सुद्धा ते बाळ तेव्हापासून घेत असते. गर्भाच्या बाहेरच वाढ होते, जन्माच्या नंतर नाही. गर्भामध्ये बाळाची वाढ होते, आणि त्या आईच्या जी चित्ताची चेतना आहे, तिची जे विचार करण्याची प्रक्रिया आहे, त्याचा सुद्धा त्या बाळावर परिणाम पडतो. आणि म्हणून त्या मातेने चांगले ग्रंथ वाचले पाहिजेत, त्या घरामध्ये शांतता असली पाहिजे, सर्वांनी तिला सपोर्ट केला पाहिजे. कारण त्याला आत्मविश्वास वाढतो, तिच्या मनावर तोही एक धीर ज्याला म्हणतात तो निर्माण होत असतो. आणि ह्या ज्या सुवासिनी निर्माण होतात ना, हे त्याचंच एक प्रतीक आहे की महिला येतात आणि तिला जरा हायस वाटत राहते, धीर वाटत राहते त्या गोष्टी. हा एक त्याच्यातला म्हणजे सायकोलॉजिकल त्याच्यातला इफेक्ट आहे. यासोबतच अशा महिलेने विपसना केलीच पाहिजे. आता विपसनेच्या सेंटरवर गर्भवती महिलांसाठी विशेष व्यवस्था आहे. म्हणजे त्यांच्या आरोग्याची चौकशी करतात, आणि तसं जनरली संध्याकाळी भोजन देत नाहीत, पण अशा महिला जर तिथे गेल्या तर त्यांना संध्याकाळी भोजन सुद्धा देतात. तर शक्य असेल तर शक्य केलंच पाहिजे जीवनामध्ये की एक विपसनेच्या याला नंबर लावायचा. आता 4थ्या 5व्या 6व्या महिन्यापर्यंत 5व्या 6व्या महिन्यापर्यंत नंबर लावायचा आणि विपसना करायची 10 दिवस. तिथे तुम्हाला फ्रीडम आहे. ज्या मुली गर्भवती असतात तर त्यांना इतके कडक नियम नाही राहत. ठीक आहे बा, तुला असं वाटते का तू जरासं फिरून ये, ठीक आहे, तुला खाली बसायला जास्त अडचण येते का, तू खुर्चीवर पण बस, असं फ्रीडम गर्भवती महिलांना आहे. त्या फ्रीडमचाही तुम्ही म्हणजे अशा मुलींनी लाभ घेतला पाहिजे. आणि हे सगळं कशासाठी आहे? चित्तामध्ये चांगले विचार उत्पन्न व्हावे, बौद्ध धम्मसंघाचे गुणांचं स्मरण करावं. मी गुरुजींना मुद्दा म्हणून सांगितलं की त्रिरत्न वंदना आपण म्हणा. गुरुजी म्हणले की त्रिरत्न वंदना आहे म्हणायची. हो, त्रिरत्न वंदना तुम्ही एखादं गाथेचं पुस्तक पहा आणि त्या त्रिरत्न वंदनेच्या जे बुद्धाची, धम्माची, संघाची वंदना आहे, या त्रिरत्न वंदनेचा अर्थ पहा.
अर्थ वाचा. बुद्धाच्या ठाई जे गुण आहेत ते वाचा आणि प्रयत्न करा की ते माझ्यामध्ये तसे गुण यावेत, नाही का. इतिपिसो भगवा अरहं, असे होते आमचे भगवान बुद्ध. अर्हत होते, सम्यक संबुद्ध होते, विद्या आणि आचरणाने युक्त होते, नाही का. तर हे गुण ऐका, वाचा, जेणेकरून तुम्ही जसे वाचाल, जसं चिंतन कराल, तसा इफेक्ट तुमच्या मनावर आणि मानसपटलावर आणि तुमच्या त्या होणाऱ्या बाळावर सुद्धा तसा मानसपटलावर त्याच्यासुद्धा इफेक्ट होईल. यासाठी आपण ह्या सगळा प्रपंच केला पाहिजे. शेवटी पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा, असा गुंडा निर्माण झाला पाहिजे. तुकडोजी महाराजांचा आहे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा, त्याचा तिन्ही लोकी झेंडा. तिन्ही लोकांमध्ये त्याचा झेंडा गेला पाहिजे. गुंडा म्हणजे या क्षेत्रातला गुंडा व्हायला पाहिजे, नाही का. आणि ते बोलण्याची, समजून सांगण्याची, लोकांना सांगण्याची ती पद्धती आहे. लोकांचं लक्ष आकर्षित करून घेण्यासाठी तो शब्द वापरला गेलेला आहे. तर आम्ही मंगल कामना करतो की पूजा भगिनी, काय शिक्षण आहे तुमचं? BSc, BA आर्ट. आणि सरांचं F1. बरं बरं. तर आम्ही मंगल कामना करतो की या भगिनीचं प्रसूती ही सुखपूर्वक हो आणि येणारं बाळ हे सुखपूर्वक जन्माला येऊ, ते निरोगी आणि दीर्घायुष्याचं त्याला आम्ही सध्या चिंतन करतो. ते या काय ना तुमचं बागुल परिवाराची शान वाढवणारं बाळ या घरामध्ये जन्माला येऊ, की ते केवळ बागुल परिवाराचं नाही तर आपल्या समाजाचा, जसा बाबासाहेबांनी उद्धार केला तसा आदर्श त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचा बागुल परिवाराने प्रयत्न करावा. असे बाळ हे जन्माला येत नसतात, हे जन्माला घालावे लागत असतात. हे आपण अनेक महापुरुषांच्या चरित्रावरून आपल्या लक्षात आलेलं आहे. मग ते शिवाजी महाराज असोत की बाबासाहेब आंबेडकर असोत. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्यांना भीमराव रामजी आंबेडकरांनी त्यांच्या म्हणजे पिता रामजी सुभेदारांनी त्यागाने त्यांना घडवलेलं आहे आणि जन्माला आणलेला आहे. जन्मानंतर त्यांचा त्याग आहे. असा त्याग माता पित्यांनी आपल्या मुलाला घडवण्यासाठी केला पाहिजे. लक्ष द्या, माता पित्यांनी आपल्या मुलाला आदर्श पुरुष म्हणून तो घडावा, यासाठी माता पित्यांचा त्याग आवश्यक आहे. त्याग आवश्यक आहे. त्याग हेतुपुरस्पर शब्द वापरतो मी, की माता पित्यांनी त्याग करणं आवश्यक आहे. अन्यथा आपण काय करतो की 1, 2, 3 वर्षाचा मुलगा असतो आणि आम्हाला आमच्या प्रायव्हसीसाठी माता पिता मोबाईल घे आणि बसते. अरे पिता रामजी सुभेदाराचा त्याग काय आहे की बाळ भीमराव अभ्यास करतो आहे तर त्याला अभ्यासाचं वातावरण मिळावं, यासाठी सुभेदार रामजी स्वतः सुद्धा वाचत राहतात. इथपर्यंत वाचतात जोपर्यंत भीमराव हा झोपत नाही. कारण जर बाजूला कोणी झोपलेला आहे आणि तो घोरत असेल तर काय त्याच्या जवळच्या माणसाला वाचावं वाटेल का? याला म्हणतात. आणि आपण जर त्या बाळाला मोबाईल देऊ आणि तर कसं होईल? मोबाईल देऊ नका, त्याला वेळ द्या तुमचा माता पित्याचा. तुमचे शोक कमी करा, तुमचं घुमणं कमी करा, तुमचं काय म्हणता येईल त्याला, तुमच्या ब्युटीसाठी तुम्ही जे काही तुम्ही वेळ खर्च करता तो तुमच्या बाळासाठी खर्च करा. पार्लरिंगच्या कामासाठी जे असेल वेळ, त्याला त्याग म्हणता येईल. आजच्या काळामध्ये नाही जास्त तरी तेवढा तर त्याग करा. तर आजच्या प्रसंगी एवढंच. परत माता पित्यांविषयी मंगल कामना करतो, त्या बाळाविषयी मंगल कामना करतो, परिवाराविषयी मंगल कामना करतो. इथे उपस्थित असलेल्या सर्व जे उपस्थित आहेत समाज बांधव आहेत आणि समाजात बांधव नसतील परंतु जे हितचिंतक मित्र आहेत अशा सर्वांविषयी आणि सर्व जीव मात्रांविषयी मंगल कामना करून मी माझे ही परित्य पाठाची देशना थांबवतो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम. साधू साधू साधू.